निसर्गामध्ये फक्त सहकार्य आहे। माणूस स्वतःला निसर्गापासून वेगळा समजतो, त्यामुळं मानवी जीवनात सर्वत्र आपण फक्त स्पर्धाच पाहतो। त्यामुळं तण म्हणजे पिकाशी स्पर्धा, खताशी त्यातली खताबद्दल स्पर्धा, पाण्याशी स्पर्धा। आता हा आमच्या सीताफळाच्या बागेतील सीताफळाचा नैसर्गिक प्लॉट आहे। इथं आपण पाहू शकतो की आता सीताफळाचं सुद्धा लाईफ सायकल पूर्ण झाल्यामुळे सर्व पानं वाळून गेलेली आहेत। त्यावेळेस खालची तणं पण बऱ्यापैकी वाळून गेलेली आहेत। आता त्याच वेळेस आपण आता पुढं जसं जसं जाऊ तिथं आपल्याला काही वेगळी परिस्थिती दिसते। इथून आपण पुढं चाललो तसं आपल्याला बऱ्यापैकी तणं हळूहळू हिरवी तणं दिसायला चालू झालेली आहे। मग आता बाकीकडची तणं सर्वत्र वाळलेली असताना इथं मात्र तणं का हिरवी दिसायला लागलेली आहे, त्याच्याबद्दल आपण हा विचार करू। इथं पाहिलं तर इथं तणं बऱ्यापैकी हिरवी आहेत। तर आता इथं संपूर्ण बागेत जेव्हा तणं वाळलेली आहेत, इथं मात्र हिरवी दिसत आहेत। इथं काय फरक आहे तर इथं काही कडुलिंबाची झाडं देखील आहेत। आता इथं जे सीताफळ आहे, कडुलिंब आहे आणि जमिनीवर तणं पण आहेत। मग आता तिन्ही इथं असतील, आपली नेहमीची जी काही विचारसरणी आहे की तणं म्हणजे पिकाशी ती पाण्यास संदर्भात स्पर्धा करतात, म्हणजे तणामुळं पिकाला पाणी कमी उपलब्ध होतं। आता इथं तर प्रत्यक्षात तीन वेगवेगळी वनस्पती वाढत आहेत। तणं वाढत आहेत, सीताफळ वाढत आहे आणि कडुलिंब वाढत आहे, परंतु इथली तणं मात्र हिरवी आहेत। जर आपण पहिला हा विचार केला की तणं म्हणजे पाणी जमिनीतून जास्तीत जास्त काढून घेतात आणि त्यामुळे पिकाला पाणी कमी पडतं, तर इथं तर प्रत्यक्षात तसं काही नाही आहे। मग आता असं का झालं असेल तर माझं स्वतःचं म्हणणं आहे की फुकावका एक ठिकाणी म्हणतात की मोकळी जमीन असेल तर त्या जमिनीतून जे काही पाणी इव्हॅपोरेशन होऊन हवेत उडून जातं ते जास्त जातं, त्याच्यापेक्षा कमी पाणी जर तिथं काही आच्छादन असेल जैविक काडी कचऱ्याचं तर तिथं थोडं पाणी कमी जाईल। आणि तणं असतील तर तणातनं पानातून जे काही ट्रान्सपिरेशन होतं ते जमिनीतून होणाऱ्या इव्हॅपोरेशनपेक्षा कमी असतं, त्यामुळे तिथं ॲक्च्युली पाणी जास्त साठतं। आता बाकी सर्व बागेत आपल्या जेव्हा तणं वाळून गेलेत, मात्र इथं मात्र ती तणं जिवंत आहेत। त्यामुळे इथं काय झालं की आणखी ह्या कडुलिंबामुळं कदाचित जास्त मायक्रो क्लायमेट तयार झालं आणि ह्या तिघामुळं एक चांगलं सुंदर असं सहजीवन तयार झालं। त्यामुळे इथं कदाचित तणं अजून जिवंत असतील, किंवा ही जी काही कडुलिंब आहे तेव्हा ह्या कडुलिंबामुळं म्हणजे बाकीकडे तणं आहेत आणि सीताफळ आहे, फक्त इथं ॲडिशनल काय आहे तर कडुलिंब आहे। तर कडुलिंबामुळं कदाचित इथं कडुलिंबानं जे काही फोटोसिंथेसिस करून जे काही लिक्विड कार्बन बनवला त्यातला बराचसा लिक्विड कार्बन जमिनीत सोडला, त्यामुळे जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढला जमिनीतला आणि ह्युमस वाढला। त्यामुळं इथल्या जमिनीची कदाचित वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढली, किंवा इथं मायक्रो क्लायमेट त्या कडुलिंबामुळे झालं, त्यामुळं इथली तणं अजूनही जिवंत आहेत। त्यामुळं निसर्गात फक्त सहकार्यच असतं, जास्तीत जास्त अपवादात्मक परिस्थिती सोडली तर बाकीच्या वेळी हे सहकार्य असतं, हे यातून सिद्ध होतं। फक्त अर्थात आपण जे पाहतो ते आपली जी शेती असते ते म्हणजे आपण निसर्गाच्या सर्व ज्या काही ह्या अनेक शृंखला आहेत ज्या एकमेकाला जोडलेल्या आहेत आणि ज्या एकमेकावर अवलंबून असतात त्या सर्व तोडलेल्या असतात। त्यामुळं आपल्याला मात्र आपले केमिकल फार्मिंगमधले अनुभव हे तणं म्हणजे पिकाशी स्पर्धा असेच असतात, परंतु हे सगळं आपण बिघडवल्यामुळं असतं। जर हे सर्व यंत्रणा आपण परत आणून पूर्ववत होण्यासाठी निसर्गाला वेळ दिला, ॲक्च्युली आपण ह्यात काही काम करायचं म्हणजे काय तर ज्या गोष्टी आपण करतो त्या जितक्या टाळता येतील, फुकावका म्हणायचे की विनासाय शेती म्हणजे काय तर मी दरवर्षी काही नाही केलं तर याचा विचार करतो, तसं ह्या विना नांगरणी, विना खुरपणी, विना फवारणी, विना रसायन अशा पद्धतीनं जेव्हा आपण जायला लागतो त्यावेळेस हळूहळू ह्या नैसर्गिक अवस्था परत प्राप्त होतात आणि आपल्याला चमत्कार म्हणता येतील अशा अवस्था दिसू शकतात।